फिल्टर 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 कुठेस तू? फिल्टर काय तू काय करतोस इकडे? मामा कचरा काढतोय. कचरा काढतोय? इथे ब्रह्मेंच्या इज्जतीचा सगळा कचरा केलास आणि इथे कचरा साफ करतोय? तुझे हाडच खेळ 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 करतो मी आता. काय पिंट्या मामा, पिंट्या मामा मारू नका मला, मी पाय पडतो तुमच्या. पिंट्या मामा मारू नको तर काय करू? तुझ्यामुळे तुझ्यामुळे ती सिंधू वहिनी घरात घुसली. तुझ्यामुळे आप्पा एकटे पडले आणि त्यांना फसवून तिने कागदावर सह्या घेतल्या. तुझ्यामुळे. आणि तुला मी मारू नको तर काय करू? पिंट्या मामा चुकलं माझं, आय एम सॉरी. मी मुद्दामून आणि ठरवून नाही केलो. अरे पण मी आजपर्यंत जे काही केलं तुझ्यासाठी ते सगळं ठरवून केलं ना रे. अरे लहानपणापासून तुला सांभाळला, रस्त्यावर पडला होता तिथनं उचलून तुला गॅरेज मध्ये आणला, या घरात आणला. या घरच्यांनी कधीच, मीच काय कधीच तुला या घरच्यांनी परक मानलं नाही. हे सगळं आम्ही केलं कारण आम्हाला तुझं भलं झालेलं बघायचं होतं रे फिल्टर. तू चल, तू या घरात ना चालतो. अहो पिंट्या मामा काय रे काय रे, बस. तुला आतापर्यंत दिलेलं काम, पैसा, शिक्षण तुझं पोट भरायला पुरेसं आहे. आता स्वतःची वेगळी सोय बघायची जाऊन. चल. अहो पिंट्या मामा माझं ऐका तरी. अरे खड्ड्यात गेला पिंट्या आणि खड्ड्यात गेला मामा. तुझा आणि पिंट्या मामाचा आता काही संबंध नाही, कळलं? इथून चालतं व्हायचं. परत मला इथे दिसता कामा नाही. मी उद्या सकाळी इथे येईन. मला तर तू दिसला तर बघ. तुला सांगितलं कळत नाही? मी एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतला, परत त्यात बदल होणार नाही. इथून चालतं व्हायचं. मला परत दिसायचं नाही इथे. आज वाचलायस मार खाता खाता. परत जर दिसला ना असा तुडवून काढीन ना तुला. सगळं माझ्यामुळेच झालं. सिंधू मामीचं संकट माझ्यामुळे झालं. घराची वाट माझ्यामुळेच लागलीये. सगळं माझ्यामुळेच झालं इथं. या सगळ्याला मीच जबाबदार आहे. आणि आता या घरात माझ्यासाठी काहीच जागा नाहीये. ह्या घरात माझ्यासाठी जागाच नाहीये की काय? बाई 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 बाई, एकतर इतका वेळ मला उन्हात तान्हात उभं केलं. डोळ्याची नुसती आग आग होतीये. पण डोळे मिटून जरा स्वस्थ पडावं म्हटलं तर घरात जागाच नाहीये कुठे. का हो भाऊजी, 21 वर्षांपूर्वी तर ह्याला ब्रह्मेंचा वाडा म्हणायचा तुम्ही. मग मी घरातून गेल्यापासून ही 2 माणसं काय आली बाहेरची, घरात जागाच उरलेली नाही. ती बाहेरची माणसं नाहीयेत. हो, असं आपण आपलं त्यांना वाईट वाटू नये म्हणून म्हणायचं. पण बाकी घरचे ते घरचे आणि बाहेरचे ते बाहेरचे. असू दे बाई, मी आपली 21 वर्षांपूर्वी ज्या खोलीत निजायचे त्या खोलीत जाते. 21 वर्षापूर्वीची खोली आता तुमची राहिली नाही. ती आता माझी आणि भाईची झालीये. तिथे आता दादा झोपलाय. तिथे तुम्ही जाऊ शकत नाही. बरं, मग मी त्या खोलीत जाते, माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या हक्काच्या खोलीत. ही दादाची स्वतंत्र खोली आहे. तिथे जायची कुणालाही परवानगी नाहीये. लग्नाच्या बायकोलाही नाही. दादाला हे लग्न मान्य नाही, तुम्ही बायको म्हणून मान्य नाही, पण तुमचं तिथे राहणं मान्य कसं होईल? हो वकील साहेब, कागदोपत्री मी त्यांची बायको आहे हे सगळ्यांना मान्य आहे. आणि आप्पांनी दिलेल्या कागदानुसार तर आता हे घर तुमच्या इतकंच माझं सुद्धा आहे. हो आहे ना,
पण त्या कागदात तुमची खोली कुठली हे नमूद केलं नाही. आणि तो निर्णय या घरातली माणसं घेतील. हा निर्णय घेणारे तुम्ही कोण? घराचे प्रमुख तर आप्पा आहेत ना, आणि त्यांनी मला या घरात राहायची परवानगी दिली आहे म्हटल्यावरती ते त्यांची खोली देतील मला? 4 जिलब्या खाल्ल्यावर आप्पा अंगणात सुद्धा झोपायला तयार होतील. नाहीतरी असे किती दिवस राहिलेत आता त्यांचे. करायचे काय त्याला स्वतंत्र खोली? बस सिंधू, आता आप्पांना कुठलाही त्रास झालेला मला चालणार नाही. हो बाई, घरच्यांची फारच काळजी आहे मुलाला. आपल्या आजोबांना मामांना अजिबात त्रास होऊ नये म्हणून कुठलाही त्याग करायला अगदी एका पायावर तयार असतो हा मुलगा. त्या दिवशी मी संकटात सापडले तेव्हा तूच धावून आलास आणि खिशात होते नव्हते तेवढे सगळे पैसे मला देऊन टाकलेस. तशीच तुम्हा दोघांची झोपायची खोली देशील ना मला? माझ्यासाठी नाही मागते मी, आपल्या आप्पांसाठी मामांसाठी. त्यांना त्रास होऊ नये ना म्हणून. करशील ना एवढं? सांग सांग, पटकन सांग, तुमची दोघांची झोपायची जागा कुठे ते. मी तिथे जाऊन डोळे मिटून अगदी निश्चित पडून राहील. कुणालाही काहीही त्रास देणार नाही. बाई 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 बाई, नवीन जोडप्यासाठी ब्रह्मेनी अगदी खासच सोय केली आहे. मऊ गादी काय, रंगरंगोटी, रोषणाई, मखमली पडदे, थाट आहे अगदी. मी लग्न होऊन या घरात आले तेव्हा कुणाला माझे असले लाड पुरवायचं काही सुचलं नाही. असतं म्हणा एखाद्याचं नशीब. चांगल्या सालस सोजवळ बाईला घराबाहेर काढलं. एका टवाळ पोरीसाठी मखर सजवलाय अगदी. पण खरंच छान आहे हो ही जागा. घराचा भाग असूनही घरापासून वेगळा. पडदा ओढला की ब्रह्मेंशी संबंध संपला. ही जागा अगदी माझ्यासाठीच बनलीय. ठरलं ठरलं ठरलं. सिंधू जगदीश ब्रह्मे आता इथेच राहणार. इतके वर्ष दादाला कर्जबाजारी केलं, ते पैसे पुरले नाहीत म्हणून आता लाज शरम विकलीत की काय? अहो भाऊजी, आपल्याच घरात कसली लाज आणि कसली शरम. वहिनी, यू आर क्रॉसिंग युअर लिमिट. तुम्ही तुमची मर्यादा ओलांडतात. 21 वर्षापूर्वी मला घराबाहेर काढताना तुमच्या भावानी मर्यादा ओलांडली होती, तेव्हा त्याला नाही बोललात काही? आणि आज मला सुनावताय मर्यादा ओलांडण्यावरून? हो, कारण तुम्ही तेव्हाही तितक्याच नीच होता जितक्या आज आहात. असेन ना, असेन. नीच असेन, हलकट असेन, अगदी निर्लज्ज सुद्धा असेन, पण नावाची ब्रह्मे आहे मी. वहिनी, आमचे हात कायद्याने बांधले गेले बघ. नाहीतर काय हा? नाहीतर काय हात उभारला असतात माझ्यावर आणि मी बरी गप्पा बसले असते?
तोच तर तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही गप्प बसतच नाही. बसते ना, गप्प बसते. अगदी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसते. फक्त ही जागा मला द्या. नाही नाही, अजिबात नाही. सई आणि आदित्यची जागा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही. का नाही? मी विचारते का नाही. तसेही यांच्या लग्नाचे नव्याचे 9 दिवस संपलेत आता. चांगला हनीमून सुद्धा घडवून आणलात की. लग्नानंतर या घरात माझ्या वाट्याला एवढं सुद्धा सुख येऊ दिलं नाही. उलट जे काही चिमूटभर सुख होतं माझ्या ताटात ते सुद्धा लाथाडलं. आणि आता 21 वर्षांनी परत आलीये तरी पुन्हा तेच. ते काही नाही. एकतर मला माझ्या नवऱ्याच्या खोलीत जाऊ द्या, नाहीतर या जागेबद्दल काय तो निर्णय घ्या. निर्णय झालाय. माझा आणि आदित्यचा निर्णय झाला. तुम्ही आमच्या जागेत राहू शकता. अरे नाही, तो दिलदारपणा दाखवू नका. हो, या बाईसाठी त्याग आणि कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट करायची गरज नाही. मामा त्यांच्यासाठी काहीच नाही करत होता. या घरात शांतता राहावी म्हणून करतो. अरे पण तुमचं काय? ह्या घरातली तुमची ही हक्काची जागा आहे. जागा तर मनात केली आम्ही या घराची, जी यांना कधीच करता येणार. आणि राहायला प्रश्न झोपायचा. तर एवढं मोठं घर आहे, आम्ही काय कुठे ऍडजस्ट होऊ. बरोबर आहे. करा करा ऍडजस्टमेंट करा. शेवटी लग्न संसार म्हणजे तरी काय ऍडजस्टमेंट. याला ऍडजस्टमेंट नाही, कमिटमेंट म्हणतात. हो ना से? एवढं जड इंग्रजी काही मला कळत नाही बाई. मला फक्त एवढंच कळतंय की आजपासून ही जागा माझी. अशीच एक एक करत सगळ्यांना त्यांच्या खोली बाहेर आणि मग घराबाहेर काढीन आणि स्वतःसाठी भरपूर जागा करून घेईन. तिन्ही सांजेला मनापासून मागितलेलं मिळतं म्हणे. अगो बाई, तिन्ही सांज झाली वाटतं. तिन्ही सांजेला तुळशीपाशी दिवा लावायची ब्रह्म्यांच्या घरातली पद्धत अजून चालू आहे का नव्या सुनबाईंनी काढली मोडीत? हरकत नाही. आता ब्रह्मेंची थोरली सून आली घरात. आजपासून मी लावत जाईन दिवा. माझ्यामुळे सिंधू मामीचं संकट या घरावर आलंय. माझी चूक झाली.
जमलं तर मला माफ करा. आठवली का काठी? त्या दिवशी हीच काठी घेऊन तू माझी वाट अडवून उभा होतास ना? मग नंतर त्याच काठीच्या जीवावर उड्या मारत तुम्हाला घरातही घेत नव्हतास आणि नंतर हीच काठी तू माझ्यावर उगारली पण होतीस. तू माझ्या अंगावर काठी उगारलीस? अरे अरे अरे, घाबरलास की काय? तुला काय वाटलं या काठीने मी आता मारणार आहे तुला? हा, चांगलं चामडं लोळे तोवर मारणार आहे? नाही रे नाही, मी असं काही करणार नाही. आधीच मेलेल्याला अजून काय मारायचं नाही का? त्या दिवशी वर तोंड करून माझी लायकी काढत होता. ज्या प्रॉपर्टीवर तुमची उभं राहायची लायकी नाहीये, जी प्रॉपर्टी तुमची कधीच होणार नाहीये, त्या प्रॉपर्टीचं गाजर दाखवताना तुम्हाला लाज नाही वाटत? तर तुला कळली ना तुझी लायकी. या घरातल्या माणसांनी तुझ्यासाठी किती किती काय काय केलं याचे गोडवे गायलेस. आणि आता काय केलं त्या माणसांनी तुझं? आणि मला आयुष्यभर या घरात येऊ न देण्याच्या बाता ठोकल्यास तू. घरातलं कुणीही बाहेर येणार नाही आणि बाहेरचं कुणीही घरात येणार नाही. मामाने आखलेली ही लक्ष्मण रेषा मी तुम्हाला पार करू देणार नाही. आणि आता काय झालं? मी घरात आल्यावर 24 तासाच्या आत तूच बाहेर हकलला गेलास. आता तरी कळलं ना तुला सिंधू काय चीज आहे ते? नोकरानी ना नोकरासारखं वागावं. मालकाशी बरोबरी करण्याच्या भानगडीत पडू नये, नाहीतर मग असं रस्त्यावर यावं लागतं. तेव्हा तू असाच या रस्त्याने भीक मागत निघून जा आणि पुन्हा परत यायचा विचार सुद्धा करू नकोस. नाहीतर ही काठी आहे ना, आज नुसती शोभेपुरती हातात धरलीये, पुढच्या वेळी याच काठीने फोडून काढीन तुला. डोळे कुणाला दाखवतोस रे भिकारड्या? काठी सोड. काठी सोड. नाही सोडणार. बऱ्या बोलानं सांगते, काठी सोड. तुम्ही सोडा. का? मी का सोडू? कारण काय आहे ना, ही काठी माझी आहे. माझ्या वस्तूंना हात लावल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात ते तुम्हाला चांगलंच माहिती. त्यामुळे ही काठी सोडा आणि गुपचूप आत जा.